मातीचा कणा असतो, पडद्यामागचा कलाकार असतो. कोणती धाव चुकत तर नाहीये ना, आपल्या संघाचं समीकरण बरोबर बसतंय ना. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी होते दाखल. पाचवड विपक्ष देगाव एकीकडे जनसेवक 11 पाचवड, तर त्यांच्या समोर उभे ठाकलेत श्री काळभैरवनाथ 11 देगाव. एक जबरदस्त बाटल आपल्या भेटीला येत आहे. श्री नवलाई देवी चषक चिंदवलीच्या माध्यमातून सलामीवीराच्या भूमिकेत अर्थातच पाचवडचा वंडर बॉय सोमनाथ मोरे, त्याचबरोबर श्रीकांत पवार दाद्या ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. दादा शतक मारलेलं ना सोमनाथ मोरे अगदी पाचवड प्रीमियर लीगचा शतकवीर, आणि दुसरीकडे श्रीकांत दादा आपल्या हार रेटिंग साठी ओळखला जातो. तर पहिलं षटक भैरवनाथ 11 देगाव संघाकडून हातवतोय अभिजित इथापे. येस, पहिलं षटक हे असेल पॉवर प्लेचं षटक. पाच षटकांची लढत असेल, त्यामध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं राहील. एका गोलंदाजाला 2 षटक हाताळता येतील, तर 3 गोलंदाज 1 षटक हाताळतील. केवळ एकच गोलंदाज जास्तीत जास्त 2 षटके हाताळू शकतो, याची सर्व संघाची नोंद घ्या. पंच रॉबिन सर आणि राकेश चव्हाण सर त्यांचा निर्णय हा अंतिम असेल. गणरायाचा गजर करत करूया क्रिकेटचा देखण्या सोहळ्याला सुरुवात. श्री नवलाई देवी चषक चिंदवली. टेबल लागेल इथं एक, मग आई एकविरा देवी मैदान चिंदवली या मैदानावरती मंच सजलेला आहे. सर्व प्रेक्षक वर्ग तयार, मान्यवर तयार, खेळाडू तयार, स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून युट्यूब टीम देखील तयार. सोमनाथ मोरे सलामीवीराच्या भूमिकेत सोबत करतील श्रीकांत पवार दाद्या. समोर असेल अभिजित इथापे. श्री नवलाई देवी चषक चिंदवली. एका ऐतिहासिक क्षणाला होती सुरुवात. श्रीकांत पवार दाद्या स्ट्राईक वरती दाखल. समोर अभिजित इथापे. क्षेत्ररक्षणात झाडं विणलं जातं. पहिल्या षटकातील पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया. पहिल्या चेंडूवर बिग हिट, मोठा ब्लास्ट अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू घडले सीमा रेषा पार. तडक फडक बेधडक मस्तक पदस्तक षटकार. श्रीकांत पवार दाद्या. दाद्याने अगदी दादागिरी सुरू केली आहे. मैदानाच्या आतमध्ये पाऊल ठेवलंय, तेच इरादे स्पष्ट केलेत. बुलंद इरादे मैदानाच्या आतमध्ये. तर ती हाफ वॉली आणि त्याचा पुरेपूर खरपूस समाचार विचार करायला भाग पाडले अगदी पहिल्या चेंडूवर अभिजित यांना. यावेळी गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात दिशा मात्र भरकटली. डाव्याच्या बाहेरच्या बाजूला हाताळला गेलेला चेंडू एक अवांतर धाव देऊन जाईल. आमचे गुरुवारी अनिकेत कामटे सर देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील गोड आवाज आपण ऐकणार आहोत.
या दरम्यान आणखी एक देखणा फटका यावेळी फायनलच्या दिशेने धडकावून दिला आहे. सीमारेषे पार मैदानाला गुदगुल्या करत निसटून जाईल. मिळेल चौकार 4 धावांसाठी. पाचवड संघ म्हटलं की जनसेवा केल्यावर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु एक काळ ज्यांनी गाजवलाय अगदी पानसाळ क्रिकेट क्लब संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक स्पर्धा गाजवणारा हा संघ. त्यांचं योगदान या संपूर्ण परिसराच्या क्रिकेटला मोठं करण्यासाठी महत्वाचं राहिलंय. इथं मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न स्विंग आणि उजव्या बाहेरच्या बाजूला एक अतिशय वेगवान आणि अचूक टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेला. अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती पाचवड पानसाळ क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला लाभते, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराला एक ओळख निर्माण करून दिली गेली. या दरम्यान मात्र एक स्लो रन पद्धतीचा चेंडू वाईड बॉल अवांतर धाव दिशाहीन मारा. बारा धावपंकावर लागले 3 चेंडूचा खेळ. यावेळी आखूड टप्प्याचा मारा पुन्हा एकदा अगदी शरीरावरून मार करण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटते. अतिरिक्त वेग प्रदान करण्याचा प्रयत्न आहे अभिजित यांचा, परंतु कुठेतरी ती दिशा देखील अचूक महत्वाची आहे. कारण वेग महत्वाचा नाहीये, अचूक दिशा अचूक टप्पा महत्वाचा आहे. यावेळी उजव्या इष्टीच्या बाहेरच्या बाजूला एक शॉर्टपिच डिलिव्हरी हाताळली जाते, परंतु पुन्हा एकदा यावेळी विडम ऑफ साइड वाईड बॉल. आणखी एक अवांतर धाव. एका षटकारानं संपूर्ण समीकरण बदललं. पहिल्या चेंडूवरती जो प्रहार झाला त्यानंतर मात्र 4 अतिरिक्त चेंडू हाताळले गेलेत वाईडच्या स्वरूपामध्ये अभिजितच्या माध्यमातून. त्यामुळे पुन्हा एकदा चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग केला जाईल, कॅच मात्र सुटली. एक महत्वपूर्ण कॅच श्रीकांत पवार दाद्या, एक महत्वाचा खेळाडू आणि जीवनदान मिळतंय दाद्याला. आणि आता मात्र स्ट्राईक वरती होते दाखल पाचवडचा वंडर बॉय, गत वर्षी पाचवड प्रीमियर लीग मध्ये शतक झळकावणारा खेळाडू सोमनाथ मोरे. यावेळी हाफ ट्रॅकर आउटसाइड ऑफ स्टंप स्कोअर करण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन मात्र होत नाहीये. शेवटी थेट विसावेल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. अगदी बऱ्याच वेळानंतर एक डॉट बॉल आलाय, दिलासाजनक बाब म्हणावी लागेल खरं तर देगाव संघासाठी. 5 चेंडूचा खेळ होतोय, अखेरचा एक चेंडू महत्वपूर्ण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळी कनेक्शन फसलाय, अगदी बादची कडा घेत चेंडू मात्र निष्ठून झालाय. लॉंग स्टॉप रिजन पाठलाग केला जाईल. या रेस मध्ये एक उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षणाचा नजारा. चांगला प्रयत्न, या प्रयत्नात नक्कीच आपल्या संघासाठी एक धाव वाचवलेली आहे. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आपल्या उपस्थितीने या संपूर्ण स्पर्धेचं दर्जा उंचावण्याचं काम केलेलं आहे. पानसाळ क्रिकेट क्लब पाचवड अर्थात या संपूर्ण परिसरातील एक दिग्गज, संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी या क्रिकेटची ओळख निर्माण केली, पाचवड गावाची ओळख निर्माण केली अशी टीम अर्थातच पानसाळ क्रिकेट क्लब पाचवड. या सर्वांचं महत्वपूर्ण योगदान आहे क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या पटलावरती. पहिल्या षटकाचा खेळ थांबला, एका षटकानंतर बिनबाद 18 धावा धावफलकावरती दाखल. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय निखिल इथापे. निखिल इथापेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. सोमनाथ मोरे अगदी पहिल्या चेंडूवरती फटका फसला जरूर, परंतु 3 धावा मात्र आलेल्या आहेत. पावसाळी षटक संपल्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा थोड्याशा संत होतेले क्षेत्ररक्षण फैलावेल, त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न असेल भरवण्यात 11 देगाव संघाचा. निखिल इथापे पहिला चेंडू घेऊन येत आहेत, समोर असतील सोमनाथ मोरे. पहिला चेंडू बादची कडा थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेट, मोठी विकेट, मोठा मासा लागला गडाला. अगदी पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा देखील केलेली नाहीये. खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. सोमनाथ मोरे जेंटलमॅन्स गेम म्हणून ओळखलं जाते क्रिकेटला, आणि या जेंटलमॅन खेळाडूने
त्याची प्रचिती देखील दिली आहे. अगदी बॅटची कडा लागली, पंचांच्याकडे पाहिले देखील नाही. अगदी मैदानाच्या बाहेरच्या बाजूला वाटचाल सुरू केली. परत एक चांगला चेंडू हाताळला. खरं तर उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला स्क्वेअर कट करण्यासाठी प्रवृत्त केलं. अगदी बॅटची वरची कडा आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. महत्वाची विकेट, मोठी विकेट. तिसऱ्या क्रमांकावर होत आहेत अनिकेत गायकवाड बंटी. सोमनाथ मोरेच्या रूपात एक मोठा झटका बसलाय जनसेवक 11 पाचवड संघाला. चांगली सुरुवात दुसऱ्या षटकाची निखिलच्या माध्यमातून. अतिशय चांगला चेंडू हा हाताला जातोय. ऑफसाइड ऑफ स्टंप, गुडलँड डिलिव्हरी. बॅट्समन कोण आहे रे? बंटी. अनिकेत गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी चांगली सुरुवात या षटकाची आतापर्यंत झालेली आहे. पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर याची गरज होती देगाव संघाला. यावेळी मात्र दिशाहीन मारा, आउटसाइड ऑफ स्टंप, अतिरिक्त वेग, उसळी घेणारा चेंडू, परंतु उजव्या यष्टीच्या अतिशय बाहेर अवांतर धाव देऊन जाईल. एक्स्ट्राच रोखावे लागतील कारण या एक्स्ट्राच बरीच समीकरणं बदलताना पाहायला मिळतात आपल्याला. यावेळी स्वॅप करण्याचा प्रयत्न, अगदी आखुटप्याचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु कॅच मात्र सुटली. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षणात थोडीशी सुधारणा गरजेची आहे. कॅचेस पकडावे लागतील. मोठ्या मुवमेंट्स वरती वर्चस्व गाजवत असेल ना तर या छोट्या छोट्या मुवमेंट्स तुम्हाला गॅदर करावे लागतील. इथे कॅच सुटते, आणखी एका फलंदाजाला जीवनदान मिळत आहे. श्रीकांत दादा यांना देखील जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा कसा फायदा उठवताय ते मात्र पाहायचं आहे. एखाद्या चांगल्या फलंदाजाला जेव्हा जेव्हा संधी मिळते ना तेव्हा तो उपद्रव माजवतो. इथं मात्र बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या डोक्यावर लॉंग स्टॉप रिजन निष्ठून जाईल. वाराच्या वेगाने मैदानाला चिरत सीमारेषे पार दादाच्या खात्यामध्ये येतोय आणखी एक चौकार. नशिबाच्या घोड्यावरती स्वार. चांगलं षटक हाताळलं. अगदी या फटका देखील फसला होता. अगदी अनिकेत यांची, निखिल यांची गोलंदाजी जर आपण पाहिली तर या संपूर्ण षटकामध्ये प्रभावित केलाय. अगदी हाई चेंडू फटका फसलेला आपण पाहिला. फलंदाजाच्या बाणावरती अजिराच्या जागेवरील गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून. यावेळी मात्र फुल टॉस वसूल, पैसा वसूल. जबरदस्त केला, फिरकावून टाकायला अगदी पलीकडे जबरदस्त लावली, टक्कर लावला अगदी दर्जेदार फटका. श्रीकांत दादा सहा चेंडूच्या पाठीमागे 21 वरती कार्यरत आहे. संघाच्या धावफलकाला वेग प्रदान करण्याचं काम करतात. फुल टॉस स्वरूपात हा चेंडू पुरेपूर फायदा उठवला दादाने. लाजवाब फटकेबाजी. तिसरा धावफलकावरती होता दाखल. फटका फसला स्पीड केला. यशस्वी षटकाची सांगता केल्या षटकामध्ये एक मोठी विकेट देखील 30 meters on loss of 1 wicket. 21 धावांवरती दाखल. प्रभू केवळ यांनी षटकामध्ये मात्र आक्रमक धारण केले. जनसेवक 11 पाचवड संघाचा एक जबरदस्त जागेवर सलामी. सोमनाथ विकेट गमावल्यानंतर कुठेतरी आघाडीची जबाबदारी लागली आहे आणि ती जबाबदारी पार पाडत असताना आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आमच्या नावासाठी, सर्वांच्या नावासाठी सुनिश्चित आहे. दिशा बदलली, प्राप्त होतील. अतिशय दर्जेदार असे पंच आपल्याला स्पर्धेसाठी लाभले आहेत.
हे सिंगल ऑफिसर त्याबरोबर राकेश चव्हाण सर. यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशा भटकली अंतराव वाईट बॉल एकटाच गोल खावा लागतील देवाशंकरला. एकटाच्या माध्यमातून धावपटकावरील धावता आपल्याला पाहायला मिळते. यावेळी ज्येष्ठ खेळाडूला अगदी पात्रतेत कोणत्या दिशेने खेळायला फटका एक सिंगल येऊन जाईल. या सिंगल बरोबरचा पुन्हा एकदा आतिषबाजी फटकेबाजी करण्याला दावा स्ट्राईक होतो दाखल. श्रीकांत दादा याला प्रथम लागेल दबावामध्ये बाहेर. फुल करण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न मात्र फसला. दाद्याला मात्र आपली विकेट गमवावी लागते. दादीची जागा भरून काढण्यासाठी शंतनू धर्माधिकारी मैदानाच्या आतमध्ये होतोय दाखल. यावेळी गती परिवर्तन आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा दिशा मात्र अचूक पकडावी लागेल. वाईड बॉल. लाईन चांगली पकडली आहे खरं तर सुयश यांनी परंतु लेंथ चांगली पकडली. लाईन मध्ये कुठेतरी गडबड होते. उजवेष्टीच्या बाहेरच्या बाजूला फलंदाजाला खेळवण्याच्या प्रयत्नात थोडीशी दिशा. यावेळी मात्र अगदी समोरच्या बाजूला खेळायला फटका लॉंगरवरती खेळाडू आहे. वाराच्या वेगाने येईल. मिसफिल्ड बॅकअप देता जातोय परंतु दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. इथं आला ना आता 2 धावा धावफलकामध्ये दाखल होतील. ओके का आता 36 वरती जाऊन पोहोचतोय धावफलक. आत्ताचा 38 धावा धावफलकावरती दाखल. आणखी एक दिशा चेंडू. हा लेट असतो. आणखी एक वाईड बॉल. वाईड प्लस बाईक सर्वाधिक धाव. 2 धावा प्राप्त होतील. 40 वरती जाऊन पोहोचतोय. अचूक दिशा अचूक टप्पा असणं गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये धावा रोखण्यासाठी तुम्हाला चांगले चेंडू हाताळावे लागतील. धावफलक वाऱ्याच्या वेगानं पुढे धावतोय. यावेळी मात्र अप्परकट अगदी कवरपांच्या डोक्यावर खेळायला फटका पाठला केला जातोय. सिंगल कंप्लीट थांबवलं जातोय चेंडूला परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. सिंगल आणि डबलच्या जोरावर धावफलक पुढे सरकवण्याचं कार्य केलं जातं या जोडीच्या माध्यमातून. शंतनू आणि अनिकेत. यावेळी स्टेप आउट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु गती परिवर्तन अगदी संत गतीने हाताळलेला चेंडू फलंदाजाला चकित करून सोडतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आवाज फटतीला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चांगल्या चेंडू होती. या षटकाची सांगता. 3 षटकांचा खेळ थांबला. 42 धावा 42 रन्स आर ऑन द बोर्ड. प्रतिषटक 14च्या सरासरीनं धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीची सुरुवात मिळाली जनसेवक 11 पाचवड संघाला तदनंतर मात्र कुठेतरी अंकुश लावण्याचं काम देगाव संघाकडून झालंय का? तीन षटकाचा खेळ थांबला. 42 धावा धावफलकावर. 4थं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा निखिल इतापेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळेल. निखिलने पहिल्या षटकात प्रभावित केलंय. ज्या पद्धतीची गोलंदाजी केली. एक मोठी विकेट त्यांना प्राप्त झाली. संधी निर्माण केली जाते निखिलच्या माध्यमातून. जबरदस्त टोक ऋषिंग यार्कर अगदी फलंदाजी इनसाइड एज आणि इथं विकेटचा पतन. रन आउट.
आउट कर रन. अनिकेत पॅक्ट डग आउट. जबरदस्त चेंडू हाताळला. याही षटकाची एक जबरदस्त सुरुवात निखिलच्या माध्यमातून. तितकंच सुरेख यष्टीरक्षण देखील. अमोल. चोरटी जाऊ घेण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत प्रयत्न मात्र फसला. अमोल लोहार मैदानाच्या आतमध्ये होत आहे दाखल पाचवड संघाकडून. धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम या विकेटच्या माध्यमातून केलं जाईल का? निखिल इथं सुरुवात अगदी पहिल्या षटकाची ज्या पद्धतीने त्यांनी केली होती आपल्या स्पेल मधील, दुसऱ्या षटकात देखील त्याच पद्धतीची कामगिरी. जबरदस्त यॉर्कर चेंडू हाताळला. यॉर्कर म्हटलं की ब्रह्मास्त्र. कोणत्याही प्रकारचं क्रिकेट तुम्ही खेळा, यॉर्कर वरती मोठे फटके खेळणं तितकं सोपं नाहीये. हॅलो 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 हॅलो. याचा आवाजच जाय नाही रे जास्त, मग क्लिअर आवाज येत नाही. शंतनू जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु आणखी एक कॅच ड्रॉप. कॅचेस मॅचेस असं म्हटलं जातं, मोठे कॅच तुम्हाला पकडावे लागतील. किती रन आहे? विकेट्स एक एक. चा कॉलम नक्कीच किती रन गेले? आणखी भरलेला आपल्याला पाहायला मिळाला असता जर हे कॅचेस झाले असते. जवळजवळ 4 कॅचेस ड्रॉप होत आहेत आतापर्यंत या इनिंग्स मध्ये. यावेळी मात्र फुल टॉस. जले पे छिडका नमक. जबरदस्त फटका. वन बाउन्स सीमा पार स्क्वेअरच्या दिशेने केला हल्ला बोल. जोरदार प्रहार. मिळतील धावा 4. अमोलच्या बॅट बदलला चौकार. अगदी मागच्या चेंडूवरती शंतनूला जीवनदान मिळालेलं आपण पाहिलं. त्यानंतर या चेंडूवरती अमोलचा ब्लास्ट. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर मध्ये खेळाडू आहे. डाऊन द बॉल येईल. पकडली कॅच. विकेटचं पतन. अमोल एक चौकार. त्यानंतर मात्र बॅक टू पवेलियन. चार गडी बाद 48 धावा धावफलकावरती दाखल. निखिल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय 6व्या क्रमांकावर आपल्या संघासाठी. 48 धावांवरती धावफलक पोहोचलाय, परंतु याही षटकात अतिशय जबरदस्त कामगिरी निखिलच्या माध्यमातून. निखिल इतापे प्रभावित केलं या गोलंदाजानं. यावेळी हलक्या हाताने डाप करण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी निष्ठून जातोय चेंडू. थडव्याच्या दिशेने पाठलाग केला जाईल. चेंडू थांबवला देखील जाईल. परंतु 3 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण. ओव्हर थ्रो मध्ये मात्र हो हो तेच करतोय. कोणतंही नुकसान नाहीये. 3 धावा यशस्वीरित्या मिळतील या चेंडूच्या पाठीमागे. याबरोबरच होईल षटकाची सांगता. 51 धावा. अर्धशतक धावफलकावर झळकताय जनसेवक 11 पाचवड संघाचं. काय माहिती का तेच करतोय. 4 षटकांचा खेळ थांबला. 51 धावा धावफलकावरती दाखल. 5वं षटक हाताळण्यासाठी येतोय
वरती बसतोय धावपळ. आता मात्र उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू ठरणार का सुपर हिट होतं फ्री हिट. नवीन बॉल एवढा स्कोर यावेळी मात्र दिशा मात्र भरकटली. बनवलेली साईड. इट इज अ वाईड बॉल. तुमचा रॉबिन्सन यांचा दोन्ही हात याचा मुलगा समांतर. फ्री हिट इज ऑन. फ्री हिट कंटिन्यू असेल. ज्या पद्धतीने फटकेबाजी केली जाते निखिलच्या माध्यमातून. यावेळी मात्र जबरदस्त टोळा लगावला. फटका फसला हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल फिल्डर जरूर परंतु फ्री हिट आहे. 2 धावा देऊन जाईल हा चेंडू. एक चांगला एफर्ट. नो बॉल नंतर मात्र चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला. चांगलं पुनरागमन ऋषिकेश धापीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लॉन्च करण्याचा प्रयत्न. समोरच्या बाजूला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळायला फटका. लांबवरून क्षेत्ररक्षक येईल. थोडीशी खराब पैकी त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात मात्र विकेटचा पतन. डायव्हिंग एफर्ट मात्र इथं अपुरा पडतोय. निखिल यांना परतावं लागेल डगआउटमध्ये माघारी. 2 धाव पूर्ण. तिसरीच्या प्रयत्नात मात्र आपली विकेट गमावली आहे. प्रत्येक षटकांमध्ये निर्णायक ठरतात हे छोटे छोटे क्षण. संपूर्ण सामन्याचं चित्र बदलण्याचं काम करतात. कारण एका धावेला महत्व आहे. एव्हरी मुवमेंट इज अ इव्हेंट. प्रत्येक क्षण इथं महत्वाचा आहे. तिसरं आडादाखल खेळायला फटका. मेडिकलच्या दिशेने गॅपमध्ये 1 धाव पूर्ण. दुसरीचा देखील होतो प्रयत्न. चांगली फेकी परंतु फलंदाज सुरक्षितरित्या घरट्याला येतील दाखल. नील शिवाळे माणसाची नवीन फलंदाज दाखल झाला. शंतनूच्या माध्यमातून पुढच्या दिशेने खेळला फटका हवेमध्ये आहे. आणखी एक कॅच सुटली. आणखी एक महत्वपूर्ण कॅच ड्रॉप. 2 धावा याही वेळी मिळून जातील. जबरदस्त फटका याही वेळेला कॉर्नर रिजनमध्ये खेळला गेला. 2 क्षेत्ररक्षक आहेत. थांबवला जाईल चेंडू परंतु तोपर्यंत यावेळी मात्र आणखी एक फुलटा स्वरूपाचा चेंडू. 2 धावा या चेंडूच्या पाठीमागे प्राप्त होतील. फेअर डिलिव्हरी षटकाची सांगता. याबरोबरच जनसेवा किरण पाचवड संघ धावफलकावरती 69 धावा लागलेत. विजयासाठी 70 धावांचं तगडं आव्हान. चेंडू 69 धावा. स्पर्धेची एक जबरदस्त हाय स्कोरिंग थ्रिलर आपण सर्वजण अनुभवत आहोत. देगाव संघावरती मात्र आता भिस्त असेल. विजयासाठी 30 चेंडू 70 धावांची आवश्यकता.
चला जनसेवक 11 पाचवड संघ आपलं क्षेत्र सजवून घ्या. त्याचबरोबर बोरनाथ 11 देगाव संघ आपले दोन सलामीवर तयार ठेवतील. एक महत्वपूर्ण मॅच, एक जबरदस्त बॅटल, हाय स्कोरिंग थ्रिलर, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. यानंतरची होणारी मॅच पांडे विपक्ष धनगरवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन ना विनंती आहे समालोचन कक्षाजवळ या. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. वाचवड विपक्ष पांडे विपक्ष धनगरवाडी. तीस चेंडू 70 धावांचं आव्हान. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा. या स्पर्धेचा नियम, प्रत्येक सामना कंपल्सरी चेस असेल याची नोंद सर्व संघांनी घ्यायची. सुपर ओव्हर कोणत्याही प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. चेसिंग करणाऱ्या टीमला प्रत्येक मॅच मध्ये कंपल्सरी धावांचा पाठलाग पूर्ण करावाच लागेल. सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एकीकडे निखिल इतापे, सोबतीला असेल अभिजित इतापे आणि सुयश इतापे. प्रत्येकच्या हातामध्ये सोपवला चेंडू. 70 धावांचं लक्ष. यानंतरची मॅच पांडे विपक्ष धनगरवाडी. प्रतीक गायकवाड समोर असेल अभिजित इतापे. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुयश इतापे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आखूड टप्प्याचा मारा. 1 फॉर द ओव्हरचा इशारा. 1 बाउन्स स्मॉल झाले. अगदी पहिल्या चेंडूवरती जबरदस्त आक्रमण प्रतीक गायकवाडच्या माध्यमातून. आणखी एक हाफ ट्रॅकर, हाफ डिलिव्हरी. यावेळी मात्र खरपूस समाचार, चेंडूला धाडलाय. अगदी जबरदस्त टोला लागावत स्वीपर कव्हरच्या दिशेने सीमारेषे पार येतो चौकार. येस, सन्माननीय आदरणीय प्रकाश बापू दुर्गडे यांचे महत्वाची मोलाची साथ या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेली आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून नक्कीच एखादी स्पर्धा आपण पाहणार आहोत, एक दर्जेदार स्पर्धा. या दरम्यान आखूड टप्प्याचा मारा, आउटसाइड ऑफ स्टंप, दिशा मात्र भरकटली, वाईड बॉल. प्रकाश बापू दुर्गुडे यांचं मोलाचं सहकार्य लाभतं. येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा देखील आपण अनुभवणार आहोत, पाहणार आहोत. या दरम्यान अवांतर धाव, वाईड बॉल येतो.
5 धावा धावफलकावरती होता दाखल. यावेळी लो फुल टॉस अगदी मिड ऑफ वरती मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण थांबवलं चेंडूला. आज सिंगल मात्र होईल प्राप्त. डावखोरा फलंदाज सुयश ज्याने गोलंदाजीमध्ये प्रभावित केलंय सलामीवीराच्या भूमिकेत स्ट्राईक वरती दाखल होतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला. सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. लेग बायच्या रूपात एक सिंगल मिळेल. 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चौकार आलाय. तदनंतर मात्र धावा रोखण्यात यश मिळवलंय प्रतीक यांनी. हेलिकॉप्टर गॅपमध्ये डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर थांबावं लागेल अभिजित यांना. पहिलं षटक पॉवर प्लेची मर्यादा अगदी क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहिली. डावखोरा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती दाखल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन म्हटलं की गोलंदाजासाठी डोकेदुखी. यावेळी मात्र फटका बसला फुलटॉस वरती. बॅटची एज आणि चेंडू निष्ठून जातोय परंतु इथं मात्र फील्ड केला जाईल. थांबवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निष्ठून जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. फटका फसला फुलटॉस वरती. अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये मात्र चेंडू निष्ठून चालला. पहिल्या षटकाचा खेळ थांबला. एका षटकानंतर 12 धावा धावफलकावरती दाखल. येणारे 24 चेंडू 58 धावांची आवश्यकता. पॉवर प्लेची मर्यादा मात्र इथे संपते. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये तुम्हाला 58 धावांचा डोंगर सर करायचा आहे. त्यासाठी डॉट बॉल पर्सेंटेज कमी करावं लागेल भैरवनाथ इलेव्हन देगाव संघाला. दुसरीकडे जर विचार केला जनसेवक इलेव्हन पाचवड संघाकडून रोहित शिवाळेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. रोहित शिवाळेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अभिजित इतापे चौकार खेळलाय. तदनंतर मात्र कुठेतरी धावांवरती ब्रेक लागलाय. 12 धावा आल्या जरूर परंतु 24 चेंडू 58 अजूनही प्रतिषटक 14.5 ची सरासरी तुम्हाला राखायची. पहिला चेंडू समोरच्या बाजूला अगदी मैदानाला आग लावत 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत निष्ठून जाईल सीमारेषेपार अलॉंग द कार्पेट. जबरदस्त चौकार. वॉटर स्ट्रोक लाजवाब. या चौकाराला नक्कीच आत्मविश्वास उंचावेल अभिजित त्याचबरोबर भैरवनाथ इलेव्हन देगाव संघाचा. यावेळी पुन्हा एकदा लंगाफिरती खेळाडू तैनात. सिंगल मिळेल. चांगला फटका परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण प्रतीकच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण फैलावलं. पॉवर प्लेची मर्यादा संपल्यानंतर मात्र गॅप शोधणं तितकं सोपं नसणार आहे फलंदाजासाठी. सिंगल डबल्स आणि यावेळी मात्र खराब चेंडू. दिशाहीन मारा. बीमर अबव वेस्ट हाईट. इट इज अ स्केअर डिलिव्हरी. नो बॉल. नो प्लस बाईकच्या रूपात एक धाव देखील प्राप्त होईल. 2 धावा मिळतील. एक बोनस चेंडू देखील देगाव संघासाठी. अर्थातच पुढचा चेंडू महत्वपूर्ण. फ्री हिट. फ्री हिट वरती मात्र फटका फसलाय. सिंगल होईल प्राप्त अभिजित यांना. अगदी बॅटची इनसाइड एज आपण पाहिली. कडे विसावत असताना थोडीशी गडबड आणि त्याचा पुरेपूर फायदा. रनिंग बिटवीन द विकेटचं कौतुक करावं लागेल. जिथं संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं जातं या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. मोठे फटके तर येत राहतील परंतु या सिंगल आणि डबल्स असतात ना क्रिकेटचा आत्मा म्हणून ओळखला जातात.
यामुळे फुलटॉस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे, फटका फसलाय परंतु इथं मात्र पकडली आहे कॅच. विकेटचं पतन, मोठी विकेट. फुलटॉसचा फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न परंतु उंची मिळाली, लांबी मात्र तितकी प्राप्त होत नाहीये. मोठी विकेट. सुयशच्या रूपात मोठा मासा लागलाय गळाला. अभि इतापे फौजी मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 10 परिधान केलाय. अर्थात जर्सी क्रमांक 10 म्हटलं की अतिरिक्त चर्चा खरं तर करायची गरज नाहीये. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर अर्थात क्रिकेटचा देव म्हणून ज्यांना ओळखलं जातं यांचा हा जर्सी क्रमांक अनेक खेळाडू परिधान करण्यासाठी इच्छुक असतात, परंतु तशी कामगिरी देखील तुम्हाला करावी लागेल आपल्या संघासाठी. अभि नाही तो कभी नाही, 2 अभिंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र अगदी हलक्या हाताने ग्लान्स केला, पालिकेच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चेंडू मात्र जाईल निष्ठून, मिसफिल्ड. 1 से भले 2 धावा परंतु 1 शॉट, 1च धावा अंकित केली जाईल. धावा घेण्यासाठी तुम्हाला लाईन क्रॉस करावी लागेल, धाव पूर्ण करावी लागेल. अवघी 1 धाव प्राप्त होते इतक्या मेहनतीनंतर देखील याही चेंडूवर. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये आहे चेंडू, सुपर कव्हर मध्ये खेळाडू तैनात. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात एक संधी आहे, यस, पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन, अभि फौजी यांना परतावं लागेल माघारी. आणखी एक मोठा झटका देगाव संघाला. 1 धाव पूर्ण. दुसरीच्या प्रयत्नात मात्र मोठी विकेट. 22 धावा धावफलकावरती दाखल. यानंतर एक छोटीशी टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सम डिस्कशन्स आर ऑलवेज बेटर दॅन लेट ऍडजस्टमेंट्स. सोमनाथ मोरे 5 ओव्हरचा वंडरबॉय गोलंदाजीसाठी सज्ज. 22 धावा आहेत धावफलकावरती. 18 चेंडू 48 धावांचं आहे समीकरण. पहिला चेंडू फटका फसला, हवेमध्ये लटकला आहे. डाऊन द बॉल फिल्डर श्रीकांत पवार दाद्या, मेक्स नो मिस्टेक. जबरदस्त कॅच ऑफ द मॅच. अप्रतिम खेळ. अभिजित यांना धाडलं पवलींच्या दिशेने माघारी. अगदी काही क्षणांसाठी बॅलन्स आपला गमावला, परंतु जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मैदानाच्या आतमध्ये प्रभुत्व गाजवणं ही. यावेळी पुन्हा एकदा चेंडूमध्ये आहे, डाऊन द बॉल फिल्डर. आणखी एक विकेट. जबरदस्त कॅच. अगदी सर्कलच्या बाहेरच्या बाजूला हा कॅच जज करणं तितकं सोपं नव्हतं. जबरदस्त अप्रतिम कॅच. ती एकजूट पाहायला मिळते. बॉडी लँग्वेज पहा या संघाची, त्या बॉडी लँग्वेज मधून इरादे स्पष्ट होत आहेत. जबरदस्त. याही वेळेला कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसला. अगदी आल्या पावली ऋषी यांना परतावं लागेल माघारी. अक्षय इथापे मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. हॅट्रिकची आहे संधी सोमनाथ मोरे यांच्याकडे. विक्रम रचना ही खासियत आहे या खेळाडूची. हॅट्रिक प्राप्त होणार का? अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती हॅट्रिक बॉल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफच्या दिशेनं. इथं मात्र क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. संधी दिली नाहीये, परंतु आलेल्या संधीचं सोनं केलंय. अक्षयनी धुडकावून लावला हा चेंडू सीमारेषे पलीकडे. जबरदस्त टोला. मिळतील धावा 4. येतोय एक जबरदस्त चौकार. या चौकारानं धावफलकाला देखील एक चांगला आकार. 26 धावा धावफलकावरती दाखल.
समीकरण नक्कीच थोडंसं बिकट. 15 चेंडू 44 ची गरज, परंतु बिकट परिस्थितीमध्ये तिखट जिद्द दाखवून जो खेळाडू मैदानामध्ये उभा राहतो तोच मैदान गाजवतो, आणि इथं ते मैदान गाजवलं जाणार का हे मात्र पाहायचंय. स्लो रन, बॅकअप लेन डिलिव्हरी अलॉंग द कार्पेट. मोठा गॅप आहे समोरच्या बाजूला, परंतु वाऱ्याच्या वेगाने येतो निखिल. जबरदस्त क्षेत्ररक्षण निखिलच्या माध्यमातून थांबवला चेंडूला. 2 धावा मिळतील या चेंडूच्या पाठीमागे. नक्कीच प्रेक्षक देखील सांगतायत चित्त्याच्या चपळाईने या चेंडूच्या दिशेने झडप घातली. आणखी एक बॅक ऑफ लेन डिलिव्हरी, लो फुल टॉस हवेमध्ये गॅप मध्ये, 1 बाउन्स सीमा पार. आणखी एक चौकार. अगदी हल्ला बॉल चढवलाय. डिमांड अँड सप्लाय, मागणी तसा पुरवठा केला जातो अक्षयच्या माध्यमातून. संघाला गरज आहे आणि संघाला गरज असताना मैदानाच्या आतमध्ये उपद्रव माजवण्याचं काम अक्षय करतोय. मागील 3 चेंडूच्या पाठीमागे 10 धावा आल्यात. अगदी 13 चेंडू, आता मात्र 38 ची गरज. निर्णायक चेंडू. यावेळी समोरच्या बाजूला गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळला फटका, मिळावरती क्षेत्ररक्षक मिळेल सिंगल. 1 से कारवा आगे बढ़ते हुए 33 धावा धावफलकावरती दाखल. 12 चेंडू 37 ची गरज. पेनल्टी 8 ओव्हर. निर्णायक षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल चर्चा केली जाते. चर्चेतून उत्तर देखील शोधलं जाईल. खडतर प्रश्न विचारले जातात पाचवड संघाकडून. त्याची दमदार दर्जेदार नजरेमध्ये नजर राखून उत्तर दिली जाणार का? असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर. नजरेमध्ये नजर राखूनही आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70. नजरेमध्ये नजर राखूनही आयुष्याला द्यावे उत्तर. खडतर प्रश्न समोर उभे आहेत, परंतु उत्तर शोधावे लागतील. दर्जेदार दमदार फटकेबाजी करावी लागेल. 12 चेंडू 38 धावांचं समीकरण आहे, परंतु हे समीकरण सोपं करण्यासाठी स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल आणि उंच भरारी घ्यावी लागेल. लक्ष मोठं आहे, परंतु कोणत्याही खेळाडूच्या जिद्दीपेक्षा कुठलंच लक्ष मोठं नसतं. धनगरवाडी संघ कॅप्टन, आपणास सूचना आहे, विनंतीमध्ये सूचना असेल, कृपया आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच पांडे विपक्ष धनगरवाडी. प्रतीक गायकवाड पुन्हा एकदा सज्ज. पहिलं षटक अतिशय सुंदररित्या हाताळलाय. इथं मात्र पुन्हा एकदा समोरच्या बाजूला गोलंदाजाच्या डोक्यावरून गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू जाईल निष्ठून मैदानाला चिरत सीमारेषे पार. महत्वपूर्ण निर्णायक चौकार. विचारलाय खडतर प्रश्न, परंतु त्या नजरेमध्ये नजर रोखून उत्तर देखील तितकंच दमदार. 11 चेंडू 33 ची गरज. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला लॉंग ऑफ वरती टार्गेट केलं डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु मिळतोय चौकार. चूक घडते आणि चुकीला माफी नाही. लाईन बिलॉंग्स टू द अंपायर. इथं मात्र सीमारेषेवरती पाय आढळतोय. मिळतोय चौकार. यस, डेफिनेटली. खेळाडूने चेंडू अडवला जरूर, परंतु पाय मात्र बाहेर गेला. अगदी आमचे कॅमेरामॅन विक्रांत भोसले बॉन्ड सर आहेत, त्याचबरोबर अनिकेत कामटे सर हे देखील त्या रिजन मध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं या मिळतात धावा 4. होईल का देगाव संघाचा बेडा पार? दहा चेंडू, आता मात्र 29 ची गरज. 10 चेंडू 29. हे समीकरण कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. निदास ट्रॉफी दिनेश कार्तिक. इथं मात्र फुल टॉस मिस होतो फटका आणि त्याबरोबर डायरेक्ट हिट देखील. विकेटचं पतन. ही धाव गरजेची होती का? जबरदस्त अग्रेसिव्ह सेलिब्रेशन. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरणार का हा क्षण? बाळा पवार काय सेलिब्रेशन पाहायला मिळतं. जबरदस्त, अगदी डरकाळी फोडली वाघाने. बाईकच्या रूपात धाव घेण्याच्या प्रयत्नात अभिला मात्र परतावं लागतंय. कुठेतरी थांबणं गरजेचं होतं का? डॉट बॉल जरी आला असता तरी ताकद आहे मनगटामध्ये.
धनगरवाडी कॅप्टन प्लीज टॉससाठी या, लास्ट कॉल असेल. नेक्स्ट मॅच धनगरवाडी विपक्ष पांडे. धनगरवाडी संघाचे कर्णधार, टॉससाठी आपण तयार राहायचंय. सचिन इथं मैदानाच्या आतमध्ये दाखल. सचिनला देखील अगदी आपल्या नावाला साजेशी कामगिरी इथं करावी लागेल. प्रत्येकानं प्रभावित केलंय आतापर्यंत. प्रत्येक डॉट बॉल समीकरण बदलणार आहे. प्रत्येक चेंडूवरती हृदयाचे ठोके वाढणार आहेत. अंतिम क्षणांमध्ये हा सामना होऊन पोहोचतोय. यावेळी अगदी दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय. पुन्हा एकदा बाळा पवार डाऊन द बॉल, विकेटचं पतन. पहा सेलिब्रेशन, हे सेलिब्रेशन तो बनता है. जबरदस्त कॅच. अगदी सूर्यकुमार यादव यांच्या स्टाईलमध्ये सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन मात्र प्रॉपर होत नाहीये. आणि बाळा पवार सेलिब्रेशनसाठी संधी शोधत असतात, ती संधी त्यांना पुन्हा एकदा मिळाली. अगदी अतिरिक्त खेळाडूची भूमिका देखील त्यांनी आतापर्यंत बजावली. 8 चेंडू, आता मात्र 29 धावांची गरज. निखिल इथापे मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. गोलंदाजीत प्रभावित केलं, फलंदाजीमध्ये मात्र अपेक्षा असतील निखिल कडून. मोठा फटका खेळला, डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड, बिग ब्लास्ट. निखिल इथापे. मॅच अभी बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये हे सांगितलं जात आहे देगाव संघाच्या माध्यमातून. भुईंज गावचे युवा नेते अभिजित शेठ जाधव यांचं शुभ आगमन होते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि स्वागत कसं केलंय, स्वाग के साथ षटकारानं जबरदस्त टोला लगावलाय. मॅच इज ऑन. 7 चेंडू 23 ची गरज. जबरदस्त यार्कर आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने खोदून काढलाय कव्हरच्या दिशेनं. सिंगल, खराब फेकी, सिंगलवरच थांबावं लागेल. एक सवडकर कुछ नाही मिळेगा. 6 चेंडू, आता मात्र 22 धावांची आवश्यकता. धनगरवाडी कॅप्टन प्लीज, आपला लास्ट कॉल असेल, कृपया टॉससाठी आपण लवकर या. धनगरवाडी कॅप्टन टॉससाठी या प्लीज. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. एका षटकारानं आशा पल्लवित केल्या, परंतु खोडियार माता 11 संघाचे संघ मालक संदीप चव्हाण, अर्थात आपला सर्वांचा लाडका भावड्या, यांचे देखील आगमन होत आहे. त्यांचे देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाजीसाठी कोण येत आहे? बाळा पवार संधी आहे. बाळा यांचं सेलिब्रेशन आपण पाहिलंय. अगदी रनआउट नंतर, त्या कॅच नंतर ज्या पद्धतीने जल्लोष केला, अगदी ती डरकाळी इथपर्यंत, अगदी समालोचन कक्षापर्यंत ऐकू आली. अगदी पाचवड पर्यंत तो आवाज घुमलाय. ती संधी आता तो आवाज वाढवण्याची आहे, हिरो बनण्याची आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी, 22 धावांची आवश्यकता. दुसरीकडे निखिल इथापे एक षटकार जबरदस्त लगावलाय, परंतु फुलटॉस वरती मोठा प्रहार, एक्स्ट्रा कव्हर वरती एक्स्ट्रा पॉवर जनरेट. पहिला चेंडू बाळावरती, हल्ला बोल. सेलिब्रेशनची संधी इथं फलंदाजाला चौकार आलाय. 52 वरती पोहोचतो धावफलक. 5 चेंडू 18 ची गरज. तेरी मंजिल तेरा हौसला आजमाएगी, सपने टूटने का डर दिखाएगी, किसी भी बात से हिम्मत ना हारियो, ठोकरे ही तुझे दोबारा चलना सिखाएगी. अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करत असताना मात्र लढावं लागेल. प्रेशर आहे, परंतु हे प्रेशरच खेळाडूंना घडवण्याचं काम देखील करतं. अशा प्रेशर सिच्युएशन मध्येच देखील मोठे खेळाडू घडताना आपल्याला पाहायला मिळतात. निखिल इथापे संधी आहे, बाळा देखील तयार.
यावेळी समोरच्या बाजूला पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न फसला डीपमध्ये. निखिल मात्र कोणतीही मिस्टेक करताना पाहायला मिळत नाही आजच्या दिवसामध्ये. जबरदस्त, परंतु इथं मात्र खराब फेकी. त्याचा परिणाम इथं तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेटचं पतन. डिझास्टर्स मुवमेंट, ब्रेनफेड मुवमेंट. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? खरं तर या धावेची गरज होती का, हा प्रश्न आता स्वतःला विचारावा लागेल. पस्ताव होय क्या जब चिडिया चुप गई खेत. एस माणिक पाटोळे यांचं आगमन होत आहे, दुर्गावाडी संघाचे कर्णधार. त्याचबरोबर दुसरीकडे सुमित चव्हाण पांडव संघाचे कर्णधार. करूयात आपण टॉस. निखिल इतापे मोठी विकेट, बिग मुवमेंट. सौरभ सर, काय म्हणावं लागेल या मॅच मध्ये? या क्षणांनी संपूर्ण चित्र बदललंय. दांडुबुकीचा होतोय कौल, महत्वपूर्ण कौल. टॉस वन बाय पांडे. आपला निर्णय कळवायचा. पांडे वन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. वळूयात मैदानाकडे, जिथे रंगला एक थळार, अर्थात 4 चेंडू 16ची गरज. चेतन गोळे मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. एक खोडियार माता खानापूर इलेव्हन संघाचे संघमालक संदीप चव्हाण भावड्या यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 4 चेंडू 16ची गरज. चेतन गोळे समोर बाळा पवार. बिग मॅच, एक बिग हिट आणि पूर्ण एकदा चित्र बदलू शकतं. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. अगदी श्री नवलाई देवी चषक चिंदवली, दर्जेदार सुरुवात. तर परिस्थिती आहे, परंतु दोन्ही संघांकडे समान संधी. 4 चेंडू 16 धावा. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे चौकार आवश्यक. किमान 2 मोठे फटके खेळावेच लागतील. कंपल्सरी चेस आहे, याची नोंद घ्या. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. स्पर्धेमध्ये तुम्हाला कंपल्सरी चेस करायचंय. इथं मात्र स्विंग अँड मिस. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. चोरटी धाव, चिकी सिंगल, महत्वपूर्ण सिंगल आली आहे. अक्षय स्ट्राईक वरती होईल दाखल. 3 चेंडू 15ची गरज. 3 बिग हिट्स नीडेड. पंच राकेश सर, बॉल किती बाकी आहेत? 3 बॉल. येस, टेक्निकल टीमद्वारे करेक्शन केले जाईल. थोडासा एरर आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडूचा खेळ बाकी, 15 धावांची गरज. अलग कारपेट खेला फटका. 1 से काम नहीं बनेगा, 2 से भी नहीं बनने वाला. यहाँ पे तीसरी मिळेल का? 2 धावा मिळत आहे. तिथं मात्र खराब फेकी, 2 वरतीच थांबवलं जाईल. 2 चेंडू आता मात्र 13ची गरज. कंपल्सरी चेस. बाळा पवार एक चांगला, 2 चांगले चेंडू हाताळायचे, एक्स्ट्राज रोखायचे आणि त्या एक्स्ट्राजच इथं बदल ठरतात. कारण दोन्ही संघांची जर तुलना आपण केली तर पहिल्या इनिंग्सच्या तुलनेत दुसऱ्या इनिंग्स मध्ये अगदी एक्स्ट्राज ना के बरोबर अतिशय अचूक मारा केलेला आहे पाचवड संघानं. तोच ठरतो इथे निर्णायक. महत्वपूर्ण चेंडू, पेनल्टीमेट बॉल ऑफ द मॅच. अवांत वाईड बॉल आलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 2 चेंडू 12 वरती आलंय समीकरण. 2 बॉल 2 षटकार. षटकार येणार का? बाळा पवार की अक्षय? कोण ठरणार आजच्या दिवसाचा हिरो, या मॅचचा हिरो? श्री नवोदय देवी चषक चिंदवली मॅच इज ऑन. हृदयाचे ठोके वाढवणारा हा चेंडू. यावेळी फटका हवेमध्ये, फटका फसला, हवेमध्ये लटकलाय. नो मॅच लँड मध्ये विसावेल. 1 बाउन्स निष्ठून जाईल सीमा पार, परंतु मिळत आहेत केवळ धावा 4. 1 चेंडू 8 धावा. एक चांगला चेंडू. एक्स्ट्राज, त्या एक्स्ट्राचं महत्व पहा.
ज्या एक्स्ट्रा गोलंदाजी करताना दिल्या गेल्या वाईड बॉल अवांतर धावा. आपण नेहमी म्हणत असतो अवांतर धावा सामन्याचं चित्र बदलण्याची ताकद ठेवतात. अवांतर धावा रोखल्या गेल्या, कॅचेस पकडले गेले, समीकरण बदललं असतं. एक चेंडू 8ची गरज, एक चांगला चेंडू हाताळायचा आहे बाळा यांना. यावेळी आणखी एक देखणा फटका खेळलाय जरूर. भाऊ मध्ये आहे, डाऊन द बॉल फिल्डर पकडली कॅच. विकेटचं पतन. या विकेट बरोबरच मॅच फिनिश. जनसेवक 11 पाचवड संघ या निर्णायक लढतीमध्ये ठरला अग्रेसर. पहिल्या सामन्यातील विजेते पदाचा मानकरी. दुसरीकडे देगाव संघ देखील नक्कीच धावा अपुरी पडली. चांगला खेळ केलात. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. यानंतर आणखी एक जबरदस्त बॅटल आपण पाहणार आहोत. थेट सातारावरून दाखल झालेला धनगरवाडीचा संघ, तर दुसरीकडे अगदी टीम पांडे संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. घेतला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. रस्त्याच्या कडेला ज्या 4 व्हीलर्स लावलेल्या आहेत त्या कृपया MH 11 BV 4948 ही गाडी कोणाची असेल प्लीज आपण गाडी आतल्या बाजूला लावा. MH 10 G0024 ही गाडी कोणाची असेल ती प्लीज रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला लावा.